नमस्कार मंडळी, मी आशा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर छोटासा ब्लॉग बनवलेला आहे मी. आज नाश्त्यासाठी वडे बनवले होते, पण त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही मी. तर नेक्स्ट टाईम बनवलं तेव्हा करेल. त्यानंतर घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली. आता इथे किचन क्लीन करायला घेतलं मी. तर घरातली सगळी कामं झाली, धुणं भांडे वगैरे नाश्ता करून झाला, देवपूजा वगैरे सगळं झालं. त्यानंतर शेवटला किचन आणि फरशी राहिली होती. आता किचन क्लीन करून घेतलं पूर्ण. त्यानंतर आता बाहेर आला होता पाऊस, तर इकडे गोड खावंसं वाटलं, म्हणलं चला आज बिस्किट बनवू. तिथं भेळ बिस्किट खाल्ले मी. त्यानंतर चहा घेतला. आता साई आलेला होता, त्यामुळे म्हटलं आता काहीतरी स्वयंपाक बनवू चांगला. पण त्याची फरमाईश होती खीर बनवायची, कारण त्याला खीर खूप आवडते. पण आज ड्रायफ्रूट आणलेलेच नव्हते, म्हटलं उद्या बनवू. तर आता इकडे मी भात लावला, इकडे डाळ शिजवून घेतली आणि पोळ्यासाठी पीठ मळून ठेवलं. आता इकडे डाळ तडका बनवत होते मी छान, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. आपलं टोमॅटो आणि लसूण जास्त घालायचा, जिरे मोहरी लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता, आणि आपले बेसिक मसाले असन हिरवी मिरची गरम मसाला वगैरे ते टाकून द्यायचं, छान लागतं. आता इकडे आपली डाळ तयार झाली. आता इकडे कांदा चिरून घेतला चटणी करण्यासाठी, थोडीशी सुकी, वरून असं तडका दिला मी. आता इकडे चटणी बनवून घेत आहे. चटणी एकदम सिंपल आहे. तर आता झाला आहे आपला स्वयंपाक, आता जेवायला वाढत आहे मी. चला तर मग आपला छोटासा ब्लॉग कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल, माझे व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता इकडे छानपैकी जेवायला वाढवून घेत आहे मी. चटणी एकदम सिंपल बनवली होती, कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि आपलं मीठ, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर, जे बेसिक मसाले असेल तेच टाकले होते. ते अशी सिंपलच आवडते मला, जास्त शेंगदाणे वगैरे टाकून नाही आवडत, त्यामुळे सिंपलच बनवली होती. त्यामध्ये टोमॅटो टाकला तेव्हा सुद्धा छान लागते, पण मी नाही टाकला. आणि कोथिंबीर टाकायची. आता लिंबू लागतंच जेवताना. चला तर मग या जेवण करायला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.